प्रेक्षक हो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईल्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. तीच रामकथा आपणा सर्वांकरता आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत. रामाच्या भेटीसाठी सोबत आपली सेना घेऊन वनवासाच्या दिशेने निघालेले भरत, भेटीनंतर प्रभू श्रीरामांनी परत जाण्यास त्यांना नकार दिला आणि भरतानं सोबत श्रीरामांच्या पादुका घेतल्या, ज्या जाऊन सिंहासनावर त्यांनी ठेवल्या. या प्रसंगाची कथा पाहूयात आजच्या श्रीरामकथेतून. ही कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. आणि विचार केला जर पाया पडायला यायचं होतं तर मिलिटरीची काय गरज आहे. कैकेचा बच्चा रामाला मारायला येत असेल म्हणून त्यानं आपले सगळे सज्ज, भालेभरचे तिरकमटे सज्ज करा, सगळे भिल्ल तयार व्हा, नावा पाण्यात बुडवून टाका, शेवटचा भिल्ल जिवंत असेपर्यंत भरता समाज पलीकडे जाता कामा नाही. अरे काय योग आहे, गंगेच्या काठावर मरण, भरताच्या हातून मरण, राम कार्यासाठी मरण, आक्रमण. एवढ्यात एका म्हाताऱ्या भिल्लाला सिंक आली. डावीकडे मान झटका बसला. थांबा रे, शकून की अपशकून, मला सिंक आली. तो रामाच्या पाया पडायला चालला का मारायला? परीक्षा घ्या. 3 प्रकारचे भेट सज्ज केली बद्दरजी. पशुपक्षी, कंदमुळे, मासे. जर भरतानं स्वीकारले मासे समजा रजोगुणी, त्याला राज्याचा लोभ आहे. पशुपक्षी स्वीकारले समजा तमोगुणी, मारायला चालला. पण कंदमुळे स्वीकारले समजा सत्वगुणी, रामाच्या पाया पडायला चालला. ती भेट सज्ज घेऊन तिकडून आला होता, ओळखीचा होता. सुमंतजींनी सांगितलं, वो जो आर लंगोटी वाला हो राम का सखा. भरतजीनं उडी टाकली, राम सखा सुनी चंदन त्यागा. कडकडून मिठी मारली, बोले भेट स्वीकार करो. पशु पक्षी मछली वापस ले जाओ, कंदमूद रखो. कळून एक रात्री मुक्काम तिथे. काही कमी पाण्यातून दुसऱ्या दिवशी तीर्थाचा राजा प्रयाग माणसाच्या रूपात प्रसन्न झाला. काय पाहिजे ते मागा, अर्थ धर्म काम मोक्ष यापैकी काही नको. आणि तिथून सगळ्या समाज निघाला. जे जे सोबत यायला तयार झाले त्या सर्वांना भरतजीनं सोबत घेतलं. रामचंद्रानं कोणालाच सोबत घेतलं नाही, वापस केलं होतं. आणि भरताने सर्वांना सोबत घेतलं होतं. ब्राह्मण काका, कारण काय? तो भगवंत हा संत आहे. यारे यारे लहान थोर याते भलते नारे, नर करवा विचार न लगे चिंता कवणासी. आणि प्रभूचं यथार्थ दर्शन करायचं असेल तर संताच्या सोबत जावं लागतं. रामेश्वरजी, जगत हे कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील आहे, जीव आरोपी आहे. शेठजी, 4 गोष्टी लक्षात आल्या. तुम्ही आम्ही जीव आरोपी, जगत कोर्ट, ईश्वर न्यायाधीश, संत वकील. न्यायाधीशापर्यंत आरोपीला पोचायचं असेल तर काळा कोटवाल्यासोबत जावं लागतं, आपलं वकिलासोबत जावं लागतं. वकील निवडायचं स्वातंत्र्य आरोपीला असतं, बरं का रामेश्वरजी. काही आरोपी आळंदीच्या वकिलासोबत जातात, काही देहूच्या वकिलासोबत जातात, काही सेगावच्या वकिलासोबत जातात, काही त्र्यंबकेश्वरच्या वकिलासोबत जातात. न्यायाधीश पंढरपूरला आहे, आपण आरोपी आहो. जगत कोर्ट आहे, संत वकील आहे. अगर भगवान का यथार्थ दर्शन करना है तो संतों के साथ जाना है. मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. मग संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून भिल्लाने ठरवलं, हा संत आहे आणि रामाच्या दर्शनाला चालला, याच्यासोबत गेलं तर आपलाही उद्धार होणार आहे. म्हणून सगळे भिल्ल निघाले. एकदम प्रभूचा चेहरा उतरला. प्रभूने विचार केला की सत्ता घेऊन माझा भरत आला, सत्तेचा स्वीकार केला नाही. पण लक्ष्मणानं अर्थ लावला, मिलिट्री घेऊन आला म्हणजे दादाला मारायला आला. सुना क्या भैया, आपको मारने के लिए आ रहा है वो, को पता नहीं कि मेरा राम अकेला नहीं, उनके साथ दुनिया का आदर शेष का अवतार लखन लाल भी आने. तो भैया हाथी को शेर चीर डालता है, सब मार डालूंगा भरत को. अभिमान से नहीं, मैं स्वभाव से कहता हूँ भैया, मेरा विश्वास भी है विष की वेल पर अमृत का फल नहीं लगता, वैसा कई कई का दूध पिया बच्चा कभी सद्गुणी नहीं हो सकता.
लखन तू बहुत अच्छी बात करता था लेकिन आज बहुत ही अच्छी बात की। एक सवाल पूछूं क्या लखन, सद्गुण किस में नहीं आते? किसी में जिन्होंने कभी जिंदगी में संतों की संगत नहीं की उसमें सद्गुण नहीं आते। लेकिन बुरा मत मानो, मेरे भरत को संत की संगत करने की जरूरत नहीं लखन। इस समय पूरी दुनिया में सबसे बड़ा संत अपना भरत है। भरत जैसा संत नहीं है। मागणं आलेला भरत, लक्ष्मणाचं लक्ष गेलं, लक्ष्मण रडतोय आणि बंधूला विनंती करतो, अपना भरत पिछले द्वार से आया, भैया दर्शन दो। आणि मग मिलन झालं। गुहकजींनी सांगितलं, प्रभूजी चतुरंगिनी सेना उसमें 3 माता आहे, गुरुदेव आहे, तिथपर्यंत येतात। गुरुदेवाला वंदन केलं। पहिलं वंदन कैकई मातेला केलं, नंतर वंदन सुमित्रेला केलं आणि शेवटी पाया पडले माय कौसल्याच्या। आणि मग सांगितलं, भरत तुम्हारे पिता गुजर गए। मग पुन्हा त्या विधी कराव्या लागल्या। जनक राजा आल्याचा उल्लेख आहे पण निर्णय होत नाही। जनक वशिष्ठावर, वशिष्ठ जनकावर, दोघंही भाऊ रामावर, राम भरतावर। शेवटी रामचंद्र म्हणाले, भरत अपने पिताजी को बचन प्राण से प्यारे थे, बचन संभाल के बनवास आया, दूसरा बचन शासन को आपको संभालना होगा। मर जाऊंगा तो भी शासन नहीं स्वीकारूंगा। भाई अरे मत स्वीकार, रखवारी कर। हाँ रखवारी करूंगा, मुझे आधार दो। म्हणून पादुका दिल्या। भरतजी पादुका डोक्यावर ठेवून म्हणतायत, चाललो दादा, 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट बघील, नाही आले तर समजायचं भरत मेला, नमस्कार। भरतजी वापस आले, पादुका ठेवल्या सिंहासनावर। भरताचं लक्ष लागत नाही। एक दिवस कौसल्या माईकडे येऊन रडतायत, आई का रडतो बेटा? तू जेवायला बसवतेस मला, माझ्या जवळ बसतेस, माझ्या बापाची शपथ घालू घालू जेवण घालतेस, पण जेव्हा मी घास घेतो ना आई, मला अन्न दिसत नाही, माझा लक्ष्मण दिसतो। की माझा लक्ष्मण 14 वर्षे दादासाठी काही खात नाही वनवासात, मी इथं भोजन करतो। मला वाटतं की माझ्या पोटात चुलीतला निखाराच गेला। माझी इच्छा नाही आई राजमहालात थांबण्याची। नंदीग्राम जाता हूँ साधू का वेश बनाकर, परवानगी नाईलाजानं दिली। भरतजीने सफेद वस्त्र परिधान केली, रुद्राक्षाच्या माळा, साधूचा वेश, पादुकाला वंदन। त्या दिवशी सगळ्या अयोध्येचा साधू समाज गर्दी करून आहे, सर्वांना नमस्कार केला। रामेश्वरजी, त्या दिवशी एवढा समाज रडला नव्हता तेवढा समाज आज रडतो का? सावत्र भावाचा त्याग रडवतो समाजाला, हे लक्षात घ्या। पण लक्ष गेलं, शेवटचा खांब कवटावून लहान भाऊ रडतो। आता समजूत तर काढायला लागेल ना सेठजी। शत्रुघ्न रडत होता, खांबाला कवटावून भरतजी आले साधूचा वेश धारण करून। शत्रुघ्ना रडू नको दादा, वशिष्ठ गुरुजी सांगत होते ना शिकवताना की वडील मरण पावले म्हणजे मोठा भाऊ लहान भावाचा बाप असतो आणि भावंडांना आपल्या लेकरासारखा सांभाळतो। जशी प्रयागाका सर्व भावंडाची माय झाली। हा नियम आहे ना दादा। हा मग काय दृष्ट लागली का अयोध्येला? वडील मरण पावले, 2 भाऊन वहिनी वनवासात गेली, तू मला सोडून चालला, जवाबदारी धाकट्यावर आली। अब मुझे भी बता दो भैया, मैं कहाँ जाऊँ? अरे हिम्मत हारना नहीं शत्रुघ्न, रोना नहीं, भैया के लिए तप करने जा रहा हूँ। आणि नंदीग्रामामध्ये खड्डा खोदला, मै खडी कुस सातरी सवारी। आणि तिथे 14 वर्षे भरतजी अधूनमधून अयोध्येचे चित्रकूटावर प्रभूच्या भेटीसाठी येत होते लोक। जोपर्यंत संबंध आला अयोध्येच्या समाजाचा तोपर्यंत या प्रकरणाला अयोध्याकांड नाव दिलं। 13 वर्षाचा वनवास संपतो तोपर्यंत नाव अयोध्याकांड, आणि या ठिकाणी अयोध्याकांडाचा पूर्णविराम। येथे श्रीमद रामचरितमानस सकल कलिकल ध्वंसणे द्वितीय सोपान समाप्त। गणेश सरस्वती राम शिव पार्वती गुरुदेवाला वंदन करून अशा प्रकारे अरण्यकांड सुरू झालं बघा। आता काय इलाज आहे त्याला? हा ना ब्राह्मण काका, आता सगळ्या श्रोते मायबापाला क्षमा मागतो, मला उदाहरण क्षमा करा। एवढंही संपवायचं आहे आता आपल्याला 35 मिनिटामध्ये। 5 आरतीसाठी राहिला। तेरा वर्षाचा वनवास। एक दिवस सकाळची वेळ आहे, लक्ष म्हणजे कंदमुळे आणायला गेले। रामचंद्र प्रभूंनी सीतामाईच्या गळ्यामध्ये फुलाचा हार घातला आणि सीतामाई म्हणल्या, काय नवलच करताय तुम्ही? कधी कधी 13 वर्षे मी तुमच्या गळ्यामध्ये हार घालत आले आणि तुम्ही माझ्या गळ्यात हार घालता? हा, कारण
कारण 13 वर्षे वनवासाचे संपले न सीते, आता 14व उद्या सुरू होते. ज्या करता आपण अवतार घेतला त्या नाटकातला प्रारंभाचा दिवस उद्याचा, आणि त्या नाटकातलं मुख्य पात्र तू. मग हार घालून मी आजच सहर्षे स्वागत करीत आहे, नाटक यशस्वी व्हावा, हा प्रभूचा उद्देश. पण तिथं इंद्राचा पुत्र जयंत कावयाच्या वेशात आला. त्याने विचार केला, याला देव समजून आलो आणि तर बायकोच्या गळ्यात घालता हार, कसा देव, त्याचं डोकं. म्हणून त्यानं सीतेच्या चरणावर चोचता प्रहार, ते रक्त वाहू लागलं. दर्भाची काडी अभिमत करून सोडली, ते त्याच्या मागं जाळ सुटली. इंद्राकडे, ब्रह्मदेवाकडे, महादेवाकडे, कुठंही गेला. नारदाने स्वीकारलं. नारदाने सांगितलं जा प्रभूकडे. प्रभूनं त्याला एका डोळ्याचा केला. हे लक्ष्मणाला माहिती नाही. लक्ष्मण म्हणजे आल्यावर प्रभू म्हणाले, लखन स्थलांतर करणार आहे, दुसऱ्या चित्रकूट सोडला, एवढ्या लवकर का सोडला हे सगळं कळलं तुम्हाला. आणि प्रभू सीता लक्ष्मण अत्री अनसूयेच्या आश्रमात आले. अनसूया मातेनं वस्त्र अलंकार दिले, जे मलिन होत नाही, फाटल्या जात नाही. त्या वस्त्र अलंकाराचा स्वीकार अनसूया मातेच्या सीतामाईनं केला. तिथे पतिधर्माचं प्रतिपादन आहे. 4 प्रकारच्या पतिव्रता असतात सीते: उत्तम, मध्यम, कनिष्ठ, सामान्य. उत्तम पतिव्रता तिला म्हणतात सपनी व आडपुरुष जग नाही. मध्यम तिला म्हणतात परपुरुषाकडे पाहते पण आपल्या भावाच्या वयाचे भावाच्या दृष्टीनं, बापाच्या वयाचे बापाच्या दृष्टीनं, मुलाच्या वयाचे मुलाच्या दृष्टीनं, ही मध्यम पतिव्रता. आणि कनिष्ठ पतिव्रता धर्म सांभाळण्याची इच्छा नसली तरी तिथल्या कुलाचा शिष्टाचार म्हणून पतिव्रता धर्म सांभाळला जातो, तिला म्हणतात कनिष्ठ. सामान्य तिची तर अजिबात इच्छा नाही, पण 2 गोष्टीमुळे पतिव्रता धर्म सांभाळला जातो. 2 गोष्टी कोणत्या? घरातल्या प्रमुखाचा दबाव, वेळेचा अभाव, यामुळे पतिव्रता धर्म सांभाळला जातो, तिला म्हणतात सामान्य पतिव्रता. अत्री अनसूयेला नमस्कार करून प्रभू पुढे निघाले. विराट नावाचा राक्षस धावून आला, त्याचा नाश केला. शरभंग मुनीचा उद्धार केला. हाडाचा प्रचंड मोठा ढीग बघितला. ब्राह्मण काका तिथं प्रतिज्ञा केली, निश्चित ही न करू मई भुज उठाई पनकी न सकल मुनिक्या आश्रमे जाई जाई सुगदीन. पुढे निघाले. अगस्त्य मुनीचे शिष्य सुतीक्ष्णजी भेटले. सुतीक्ष्णजी या समवेत अगस्त्य मुनीच्या आश्रमात आले. अगस्त्यजीनं पूजा केली, कंदमूल फळे खायला दिले आणि प्रभूने विचारलं अवसो मंत्र देऊ प्रभूमुळे. अगस्त्यजीला राक्षस मारण्याचे मंत्र विचारले आणि महत्त्वाचं विचारलं, बाबा आता 1 वर्षे वनवासाचं राहिलं, माझा कोणाला उपद्रव होणार नाही असं एखादं सुरक्षित ठिकाण सांगा. मग अगस्ती महाराष्ट्रातलं ठिकाण. प्रभू श्रीराम आणि भरत यांच्या भेटीचा प्रसंग आपण आजच्या श्रीरामकथेतून पाहिला. भेटूयात रामायणातील अशाच नव्या कथांसह पुढच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम. लक्ष्मणाने 5 प्रश्न विचारले. माया किसे कहते, ज्ञान का मतलब क्या, वैराग्य की परिभाषा, जीवित में कौन सा फर्क, आपकी भक्ति कैसी पाई जाती, मैं और मोर तोरतई माया, ज्ञान सब में ब्रह्म देखना, जीव में फर्क, माया के अधीन वो जीव, माया जिसके अधीन वो शिव, आपकी भक्ति कैसी, जिससे मैं प्रसन्न होता हूँ.